मित्रांनो नमस्कार। हे गाव पाहिलं की गांधीजींची संकल्पना स्पष्ट होते, खेड्याकडे चला। आज ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन यामध्ये गावे ओस पडून लोक शहरांकडे स्थलांतरित होत आहे। परंतु हे एक असे गाव आहे, या गावात रिव्हर्स मायग्रेशन होत आहे व आजही ते आपले गाव पण टिकवून आहे। असेच नाही तर इतर गावांनी त्याचा आदर्श घ्यावा असे आहे। अशाच गावचा म्हणजे साकूरचा हा प्रवास। सह्याद्रीच्या कुशीतून मुळा नदी वाहते आणि त्या मुळा नदीच्या काठावर साकूर गाव वसले आहे। गावचे एकूण क्षेत्रफळ 4805 हेक्टर असून लागवडीखालील निव्वळ क्षेत्र 2398 हेक्टर आहे। बागायती क्षेत्र 950 हेक्टर असून खरीप 1120 हेक्टर असून रब्बी 358 हेक्टर आहे। गावातील शेतकऱ्यांची मुख्य पिके टोमॅटो, कांदा, ऊस, बाजरी, हरभरा व भाजीपाला पिके। त्यामुळे साकूर गाव बाजारपेठेचे केंद्र म्हणून ओळखले जाते। या साकूर गावचे नेतृत्व गावचे सुपुत्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते माननीय श्री शंकरराव हनुमंत पाटील खेमनर सन 1993 पासून गावचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच म्हणून कामकाज पाहत आहे। मी स्वतः 1985 साली BSc ॲग्री हे शिक्षण घेऊन नंतर 1985 ते 1987 साली MSc ॲग्री हे पुण्यात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर लगेचच महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये नोकरीला सुरुवात केली। सन 1993 ते आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत विचारांप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी याप्रमाणे विकासाचा आलेख उंचावत जाताना जाणवत आहे। त्याच कामाची पोहोच पावती म्हणजे सन 2014-15 मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार होय। साकूर ग्रामपंचायतीची स्थापना सन 5/5/1941 रोजी झालेली आहे। 15 वर्षापूर्वी गावात आलेला माणूस आज पुन्हा गावात आला तर त्याला गाव ओळखायला येत नाही। कैलासवासी माननीय RR पाटील ग्रामविकास मंत्री असताना महाराष्ट्र शासनाने राबविण्यात आलेल्या ग्राम सचिवालय कार्यालय प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायत साकूर येथे सन 2003 मध्ये भव्य व दिव्य 11,000 स्क्वेअर फूट मापाचे ग्राम सचिवालय साकूर येथे उभारण्यात आले आहे। सदर इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, बैठक सभागृह, कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, वाचनालय इत्यादी कार्यालये कार्यरत आहेत। आदरणीय या तालुक्याचे भाग्यवते ते आदरणीय माजी महसूलमंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून अतिशय सुसज्ज असं ग्राम सचिवालय या ठिकाणी उभारलं गेलं आणि अतिशय चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं ग्राम सचिवालय या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। ते सुद्धा या साकूरच्या वैभवामध्ये विकासामध्ये एक वेगळं असं वैशिष्ट्य त्या ग्राम सचिवालयाचं आजकाल राहिलेलं आहे। तालुक्यामध्ये अतिक्रमण मुक्त गाव करण्याचा मानस ग्रामपंचायत साकूरने पूर्वीपासूनच केला आहे। सदर गावातील अतिक्रमण प्रमाण कमी करण्याकरिता ग्रामपंचायतीने लोकांना विश्वासात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत। सदर गाळे बांधण्यापूर्वी प्रस्तावित जागेमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेले होते। पहिल्याच वर्षी शंकर पाटील आदर्श सरपंच म्हणून आमचा पहिला प्रवेश दोघांचाच बरोबरीला। त्याच्यानंतर आम्ही पहिलेच निर्णय म्हणजे टपरी मुक्त गाव 171 गाळ्याची योजना गाळे पूर्ण केल्यानंतर आम्हाला गाळ धारकांनी सुद्धा सहकार्य केले
छोटे छोटे रोपटे लावून तिथं मोठमोठ्याने झाडं तयार झाली आणि प्रत्येक गाड्यावाड्याला कचरा कुंडी करता एक एक डबा दिलेला आहे। सदर व्यापारी संकुल प्रकल्प साध्य करण्याकरिता माननीय सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन सदर लोकांना विश्वासात घेऊन तेथील अतिक्रमण कमी करून सदर जागेमध्ये ग्रामपंचायत मालकीचे 260 गाळे बांधलेले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांना उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लागण्यास मदत झाली। तसेच सुशिक्षित बेरोजगारांना व्यापाराच्या निमित्ताने रोजगार प्राप्त झाला आहे। मी साकूरमध्ये गेली 20 वर्षापासून व्यवसाय करतो। 20 वर्षामध्ये साकूरचा खूप मोठा कायापालट झाला। सुरुवातीला ज्यावेळेस मी व्यवसायात पडलो त्यावेळेस टपरीवाजा असे गाळे होते, त्या गाळ्यांमध्ये आम्ही आमचा व्यवसाय चालू केला। आज या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे साकूरच्या वैभवात एक भर पडली, आमच्या व्यवसायामध्ये खूप वृद्धी झाली। तसेच या व्यापारी संकुलापासून ग्रामपंचायतीचे 1993ला 2,60,000 इतके असलेले उत्पन्न आज मितीस आपणास सदर ग्रामपंचायत उत्पन्न 48 लाख एवढे झाले आहे। तसेच गावामध्ये हिंदू मुस्लिम असे विविध जाती धर्माचे लोक राहतात। गावातील सामाजिक बांधिलकी व धार्मिक एकता ही चांगल्या प्रकारे जपली जाते। मी जेव्हापासून सरपंचपद हे स्वीकारलं तेव्हापासून आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं दोन समाजामध्ये कधी कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण झाली नाही। त्यामुळं या गावामध्ये जातीय सलोखा हा अतिशय चांगला आहे। गावामध्ये जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आढळून येणार नाही अशी हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान व हरिजन स्मशानभूमी सर्व सुखसोयींनी कार्यरत आहेत। सदर स्मशानभूमी यशवंत पंचायत राज निधी, 13वा वित्त आयोग, मागास क्षेत्र विकास अनुदान निधी, ग्रामपंचायत निधी अशा वेगवेगळ्या निधीच्या मदतीने उभारले आहे। सदर स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण, प्रवचन ओटा, बैठक बाकडे, पेव्हिंग ब्लॉक, शवदाहिनी, स्मशानभूमी शेड, घाट बांधकाम, न्हावी ओटा, दशक्रिया विधी ओटा, विसावा ओटा, पाणी व्यवस्था, शौचालय इत्यादी सुखसोयी संपन्न स्मशानभूमी साकूर गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत तयार केलेली आहे। गावामध्ये 7 वाड्यावस्त्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असून तेथील रहिवासी गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत। प्रत्येक वाडी वस्तीवर ग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे। या नळ पाणी पुरवठा योजनेकरिता मुळा नदीवरील पाणी पुरवठा विहीर या स्त्रोतावरून सदर योजना कार्यान्वित केली आहे। तसेच सर्व वस्त्यांवर पोहोच रस्ते ही केलेले आहेत। तसेच विजेची सोय सर्व वस्त्यांवर केलेली आहे। रस्ता नव्हता, आता रस्ता झाला आहे। आता गाड्या येतात वर, पाणी टाकी बांधलेली दिसते इथं। पाणी आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत। पाणी, लाईट सगळे सुविधा दिली आम्हाला। आम्ही भाग्यवान आहोत। आम्ही साकूरमध्ये जन्मलो। तसेच गावातील अंतर्गत सर्व रस्ते 100% काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत। तसेच गावात स्ट्रीट लाईट, हाय मॅक्स दिवा बसवण्यात आले आहेत। गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत हरिजन वस्ती, कांबळे वस्ती, सोनवणे वस्ती, बिरोबा माळ, चर्मकार वस्ती अशा 5 दलित वस्त्या वास्तव्यास आहेत। या वस्त्यातील ग्रामस्थांचे सर्वांगीण विकासाकरिता समाज मंदिर, पाणी पुरवठा योजना, वीज, गटार, रस्ते अशा सर्व सोयी ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या गावचे सरपंच शंकर पाटील खेमनर यांनी देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेली 20-25 वर्षापासून ते ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम करतायत। त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक सुख सुविधा ग्रामस्थांसाठी, नागरिकांसाठी उभ्या केलेल्या आहे। त्यामध्ये गावचे रस्ते असतील, गावच्या पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, त्याप्रमाणे शैक्षणिक कामासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जसं काही सहकार्य असेल। साकूर गावात ग्रामस्थांच्या आरोग्य सोयीकरिता ग्रामीण रुग्णालयही कार्यरत आहे।
या ग्रामीण रुग्णालयातून सर्वच ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात। ग्रामपंचायतमार्फत सन 2014-15मध्ये ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा या संकल्पनेतून साकूर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य मान्य श्री सत्यजित तांबे पाटील यांच्या संकल्पनेतून जलशुद्धीकरण प्रकल्प RO प्लांट उभारण्यात आलेला आहे। या जलशुद्धीकरण प्रकल्पातून 700 खातेदारांना ATM कार्डद्वारे 20 पैसे प्रति लिटर याप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे काम ग्रामपंचायतमार्फत केले जाते। त्यामुळे गावातील अशुद्ध पाण्यामुळे येणारे साथीचे आजारास आळा बसला आहे। ते ATM कार्ड रिचार्ज त्यांनी करायचं आणि 1 रुपयामध्ये 5 लिटर पाणी, शुद्ध पाणी जे आपण बाजारामध्ये साधारणतः 15 रुपये लिटरच्या हिशोबाने आपण विकत घेतो, ते पाणी 1 रुपयामध्ये 5 लिटर पाणी देऊन या खऱ्या अर्थाने ह्याची एक वेगळी क्रांती आपण या ठिकाणी केलेली आहे। आपण पिण्याचं पाणी जर शुद्ध देऊ शकलो तर अनेक आजार त्यामधून कमी होऊ शकतात, विशेषतः पोटाचे आजार कमी होऊ शकतात। हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ही सुरुवात आहे। काही काळामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये हे करावं लागेल, पण त्या दृष्टीने ही एक चांगली सुरुवात आहे। मौजे साकूर गावात ग्रामपंचायतमार्फत बस स्थानक, क्वाईन सिस्टीमने पाणी पुरवठा, मंगल कार्यालय, व्यायामशाळा, पाणी पुरवठा पाईपलाईन, मीटरने पाणी वितरण करणे अशी कामे भविष्यात विचाराधीन आहेत। प्रधानमंत्री यांच्या विचारांचे स्वच्छ भारत अभियान हे साकूर गाव अंगीकारत आहे। गावाच्या स्वच्छतेकरिता ग्रामपंचायतीने घंटागाडी खरेदी करून सदर कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खत खड्डे नॅडेप तयार केले आहेत। प्रत्येक शैक्षणिक संकुलामध्ये शौचालय व मुताऱ्यांचे काम पूर्ण केले आहे। ज्यावेळेस मी साकूर गावचं सरपंच पदाचा 1/1/93 रोजी कार्यभार स्वीकारला, त्यानंतर आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा संचालक पदाचा सुद्धा मला एप्रिल 2094 मध्ये संधी मिळाली आणि त्यानंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 21 वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून काम केलेलं आहे। निश्चितपणे आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व कैलासवासी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मला जो 20 वर्ष काम करण्याचा 20 ते 21 वर्ष काम करण्याची जी संधी मिळाली, निश्चितपणे त्या संधीचा मला गावामध्ये सुद्धा चांगला असा त्यामधून फायदा झालेला आहे। वेगवेगळे विकास कामं करण्याचे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामुळं मला गावात चांगलं काम करण्याची संधी मिळाली। त्यांच्या वेगवेगळ्या निधीमधून गावामध्ये त्यामुळं मी विकास करू शकलो। तसंच त्यानंतर मला आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी 8/8/2015 रोजी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली। त्या संधीच्या माध्यमातून सुद्धा मी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, मग कांदा असेल, टोमॅटो असेल, डाळिंब असेल, या पिकांसाठी शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल, शेतकरी मालाला चांगला असा भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून निश्चितपणे चांगला असा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे। याचप्रमाणे मुक्ताई देवी म्हणजेच बनाची आई श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रातील मौजे साकूर गावामध्ये भव्य व दिव्य असे मुक्ताई मंदिर मुळा नदीतीरी भक्तजनांकरिता माननीय सरपंच शंकरराव पाटील खेमनर व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले आहे। या देवीची यात्रा चैत्र महिन्यात आयोजित केली जाते। परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक यात्रेत सहभागी होत असतात। गावातील दुसरे देवस्थान म्हणजे खंडोबा मंदिर। तीर्थक्षेत्र विकास करण्याकरिता मौजे साकूर गावामध्ये कुलदैवत खंडोबाचे मंदिर उभारण्यात आले आहे। सदर मंदिराचे ठिकाण निसर्गरम्य भव्य अशा डोंगरावर व मुळा नदीकाठी वसलेले आहे। सदर डोंगरावर मंदिर सुशोभीकरणाकरिता माननीय सरपंच श्री शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत व ग्रामपंचायत फंडाअंतर्गत सदर मंदिर परिसरात 12,000
चिंच, कडुलिंब, वड, पिंपळ, जांभूळ इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर क्षेत्र ऑक्सिजन क्षेत्र म्हणून उभे राहिलेले आहे. शाश्वत विकासामध्ये विशेष करून एक प्रकल्प सांगायचा झाला तो म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन व त्याचा पुनर्वापर व त्या सांडपाण्याचा पुनर्वापर अशा पद्धतीने की खंडोबा डोंगर म्हणून एक साकोर गावामध्ये एक स्पॉट आहे. त्या स्पॉटवर ग्रामपंचायतीमार्फत जवळजवळ 12,000 वृक्ष लागवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या सांडपाण्याचाच पुनर्वापर करून ते पाणी त्या झाडांना वापरण्यात आलेले आहे. श्री क्षेत्र वीरभद्र देवस्थान मौजे साकूर येथे प्राचीन काळापासून असलेल्या वीरभद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साकूर भूमीत माननीय सरपंच श्री शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत व लोकवर्गणीच्या सहाय्याने भव्य व दिव्य असे वीरभद्र महाराज मंदिर व भक्त निवास उभारण्यात आले आहे. सदर देवस्थानाच्या भेटीकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तजन वर्षभर भेट देत असतात. गावामध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक वातावरण कौतुकास्पद आहे. तसेच गावात विविध प्रकारचे खेळ, उत्सव व सण साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे वीरभद्र ढोल ताशा पथक. हे ढोल ताशा पथक साकूर या गावची सांस्कृतिक उंची वाढवत आहे. नुकताच आमच्या गावाला जो शासनानं स्मार्ट विलेज म्हणून जी योजना सुरू केली, ही योजना पूर्वी पर्यावरण संतुलित समृद्ध गाव या नावानं होती, परंतु आत्ताच्या शासनानं त्या योजनेचं रूपांतर करून स्मार्ट विलेज म्हणून ही नवीन योजना जाहीर केली आणि त्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधून एक गाव निवडायचं. मग त्या गाव निवड करत असताना त्यामध्ये वेगवेगळे निकष आहेत. त्या निकषाची सर्व पूर्तता आम्ही केल्यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये आमचं गाव प्रथम आलं आणि त्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. गावामध्ये अनेक शाळा कार्यरत आहेत. मौजे साकूर गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या विविध शासकीय शाळा, विविध संस्थांची विद्यालये, महाविद्यालये ज्ञानदानाचे कामकाज करत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदावस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी पठार, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा साकूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगे पठार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तास्करवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगिरे वस्ती, वीरभद्र विद्यालय साकूर, वीरभद्र ज्युनियर कॉलेज साकूर, विद्याप्रबोधिनी प्रशाला व ज्युनियर कॉलेज साकूर, रमेश फिरोदिया महाविद्यालय साकूर, शासकीय आश्रमशाळा साकूर, अमृतवाहिनी ITI कॉलेज साकूर, आदर्श इंग्लिश मीडियम साकूर, सीताबाई साळवे संस्था साकूर इत्यादी विद्यालये कार्यरत असून योग्य प्रकारे ज्ञानदानाचे काम करत आहेत. असा हा साकूर गावचा प्रवास दरवर्षी आपला आलेख वाढवणारा आणि यापुढेही तो असाच सुरू राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या गावासाठी शुभेच्छा देतो.